Dear students, we are continuing the lesson about Mary Kom 4.4 Unbeatable Mom, Unbeatable Super Mom, Mary Kom. Okay, so the interviewer asked Mary Kom, next question. During your preparation for the Olympics, you sparred with the male boxers of the Indian contingent. Contingent means group. So, what is spar means what? That practice boxing. Male boxers are generally giving practice to Mary Kom. So, those male boxers are called sparring, giving spar. Okay, so that is called spar. तर स्पार म्हणजे काय प्रॅक्टिस बॉक्सिंग असते तर जो मेल बॉक्सर असतो ना त्याच्यासोबत प्रॅक्टिस करायची मेरी कॉम वेगवेगळ्या मेल बॉक्सरसोबत जेणेकरून तिच्यामध्ये थोडी स्पीड आली पाहिजे स्ट्रेंथ आली पाहिजे त्यासाठी सो शी वॉज जस्ट सो ड्युरिंग हर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट हु वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर तिला विचारलं की तुझा मग तो स्पारिंग पार्टनर फेवरेटवाला कोण होता जो बॉक्सिंगच्या ट्रेनिंगमध्ये मोशन्समध्ये ॲक्च्युली जे तुझे पंच आहे ते त्याच्यावर तो मॅनेज करायचा त्याला तुला तो प्रॅक्टिस द्यायचा असा स्पारिंग पार्टनर तुझा फेवरेट कोण आहे मग ऑन दॅट मॅरी कॉम लाफ्स अँड शी सेड वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एवर आय रिक्वायर्ड देम टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर तिने म्हटलं की पुण्यामध्ये मेल बॉक्सरसोबत तिने खूप जास्त प्रॅक्टिस केली आणि ते सगळे खूप काइंड होते ते खूप हेल्पफुल होते आणि त्यांनी जेव्हा केव्हा त्यांना याला गरज असायची प्रॅक्टिसची ते यायचे आणि त्यासोबत प्रॅक्टिस करायचे आणि त्यापैकी एखाद्या फेवरेटचं नाव घेणं दॅट इज कम्प्लिटली रॉंग दॅट इज कम्प्लिटली अनफेअर चुकीचं ठरेल असं तिने म्हटलं इंटरव्ह्यूअर आस्क्ड हर यू वर कोटेड सेईंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर अँड अ काउंटर पंचर बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल I was scoring, but the judges were not pressing the button. Do you think the dodgy judging was a part of the reason you lost the semi-finals? तिला प्रश्न विचारला की तू एकदा एक स्टेटमेंट दिलं होतं की ॲडम्स नावाची तुझी जी कॉम्पिटिटर होती फिमेल कॉम्पिटिटर जी होती ती हुशार होती तिचे काउंटर पंचेस खूप चांगले ती करायची बट शी हॅज पॉवर बट शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल तिच्यात पॉवर होती पण ती प्लॅनिंगने व्यवस्थित सगळं मॅनेज नव्हतं करीत तिच्यामध्ये प्लॅनिंग नव्हती तितकीशी टॅक्ट नव्हती खेळायची आणि तू स्कोअर करत होती पण जजेस वेळेवर प्रॉपर बटन प्रेस करत नव्हते त्यामुळे तुला पॉईंट्स कमी मिळाले आणि ती जिंकली आणि तुला सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली सो डू यू थिंक दॅट तुला वाटतं का की ही जी जजिंग आहे अनजस्ट पक्षपात करणारी जजिंग आहे त्यामुळे तू मॅच हारली ऑन दॅट मॅरीकॉम सेड येस आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क फॉर माय बेनिफिट तिने म्हटलं हो काही डिसिजन्स बरोबर नव्हते आणि त्यामुळे बहुतेक मला फायदा झाला नाही त्याचा ऑन दॅट इंटरव्ह्यूअर सेड इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल इन द 2012 Olympics even though we are the nation of 1.3 billion people where do you think change is required to get help to win medals that are proportionate to our population इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की आपल्याला फक्त 6 मेडल मिळाले 2012च्या ऑलिम्पिकमध्ये जेव्हा की आपला 1.3 बिलियनचा म्हणजे 133 कोटीचा आपला जो देश आहे आपल्या 133 कोटीच्या देशामध्ये आपल्याला फक्त 6 मेडल मिळते ही कुठेतरी अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे आपलं जे पॉप्युलेशन आहे त्याच्या प्रमाणात हे प्रमाण खूप कमी आहे तर केव्हा आपल्याला जास्त मेडल मिळतील काय आपण बदललं पाहिजे व्हॉट डू यू थिंक चेंज इज रिक्वायर्ड काय बदलायची गरज आहे ऑन दॅट मॅरी कॉम सेड I think more and more people should take sports as a full-time career. If you want more gold medals, आपल्याला जर जास्त गोल्ड मेडल पाहिजे तर जास्तीत जास्त लोकांना स्पोर्ट्सला फुल टाईम करिअर म्हणून घ्यावं लागेल बरेचसे लोक फक्त त्याला खेळण्यासाठी मनोरंजनासाठी पार्ट टाईम करिअर म्हणून करत आहेत बट दॅट इज रॉंग वन शुड कंटिन्यू इट ॲज अ फुल टाईम करिअर more corporates should come in and sponsor players so that the player don't have any financial pressure and can just focus on their games कॉर्पोरेट म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे ज्यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे खेळांना म्हणजे खेळाचा खर्च उचलला पाहिजे जेणेकरून जे प्लेयर्स आहेत त्यांना इकॉनॉमिकल किंवा फायनान्शियल प्रेशर येणार नाही आणि ते आपल्या खेळावर लक्ष देऊ शकतील इंटरव्ह्यूअर आस्क्ड हर डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स तुला वाटतं का की बॉक्सिंगचा जो इंटरेस्ट आहे लोकांच्यामध्ये तो ऑलिम्पिकच्या पलीकडे कुठेतरी जाईल म्हणजे बॉक्सिंगचा जो इंटरेस्ट आहे तो वाढेल लोकांमध्ये Mary Kom said that yes, I am sure that in a few years, boxing will be very popular among everyone in India all the year around. लवकरच येणाऱ्या वर्षामध्ये बॉक्सिंग पॉप्युलर होईल आणि वर्षभर खेळला जाणारा गेम बनेल इंटरव्ह्यूअर आस्क्ड हर हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट द डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports?
आता तिने जो प्रश्न विचारला तो हा होता की भारतीय स्त्रिया अवेअर आहेत का, म्हणजे जागरूक आहेत का न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटबद्दल, म्हणजे जे पोषक मूल्य शरीराला गरज असते, जे डाएट आहे, जे न्यूट्रिशन आहे, त्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात तुमच्या कंडिशनिंग बिकमिंग फिट होण्यामध्ये. तर न्यूट्रिशन हा तुला वाटतं का की दुर्लक्षित भाग आहे इंडियन स्पोर्ट्समध्ये, तेवढा न्यूट्रिशनकडे लक्ष दिलं जात नाही. द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमंग द फिमेल ॲथलीट्स वेन इट कम्स टू द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. तिने म्हटलं की आता अवेअरनेस हळूहळू वाढत चालला आहे या न्यूट्रिशनबद्दल, आणि न्यूट्रिशन हा आज ठीक आहे डेफिनेटली एक निग्लेक्टेड पार्ट होता इंडियन स्पोर्ट्सचा. आय हॅड गेन 3 kg सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 kg इवन इन्स्टेड ऑफ युजल 48 kg दॅट आय फाईट इन, सो आय हॅड टू फोकस ऑन वॉट टू इट. तिनेही सांगितलं आपला अनुभव की तिला 3 kg वाढवावे लागले जेव्हा तिला 51 kg गटामध्ये खेळायचं होतं 48पेक्षा, अँड देअरफॉर शी जस्ट फोकस्ड ऑन हर इटिंग. अगेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट. म्हणजे अनहेल्दी फॅट घेण्यापेक्षा तिने चांगल्या पद्धतीच्या नॅचरल फूडवर तिने लक्ष दिलं, अँड शी जस्ट एट राईट काइंड ऑफ हेल्दी फूड इन्स्टेड ऑफ बॅड अँड सॅच्युरेटेड फॅट, अनहेल्दी फॅट. इंटरव्ह्यूअर आस्क्ड हर हाऊ बिग अ रोल ऑफ OGQ ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. एक पर्टिक्युलर फर्म आहे, एक इन्स्टिट्यूशन आहे जी पर्टिक्युलर गोल्ड मेडल म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये बॉक्सिंग आणि इतर गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ॲथलेटिक्सच्या म्हणजे त्यांना ते मिळालं पाहिजे यासाठी कार्य करते. तर किती मोठा रोल आहे OGQचा बॉक्सिंगमध्ये, की बॉक्सिंगचं जे चित्र आहे भारतातलं ते आणखी चांगलं करण्यामध्ये. ऑन दॅट मेरी कॉम सेड OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. तिने सांगितलं की OGQने खरंच खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे माझ्या सक्सेसमध्ये. दे हेल्प मी आउट वेन एवर आय नीडेड समथिंग, दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड कीप मी स्ट्रेस फ्री. जेव्हा जेव्हा मला गरज होती दे हेल्प मी अँड दे कीप मी स्ट्रेस फ्री. मला स्ट्रेस काही आला नाही त्यांच्यामुळे, त्यांनी मला भरपूर मदत केली OGQच्या जेवढेही लोक होते त्यांनी. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर इंडियन बॉक्सिंग. भारताच्या फ्युचर बॉक्सिंगबद्दल तुला काय वाटतं. द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर दॅट मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर इस. बॉक्सिंगसाठी खूप चांगलं आहे फ्युचर, आपलं उज्ज्वल आहे. अँड मेनी मोर फिमेल बॉक्सर अँड मेल बॉक्सर विल सर्टनली गेट various medal and many medals in upcoming future. Interviewer asked her, do you find any difficulty to convince your children not to fight when they watch you to go and do the style all the time. आता हा प्रश्न थोडा पर्सनल त्यांनी विचारला की मुलांना कन्व्हिन्स करताना थोडा प्रॉब्लेम जातो का, की जेव्हा मुलं आपसात भांडतात, फाईट करतात आणि जे तुला बघूनच करत असतील ऑब्व्हियसली, कारण की तू त्यांची आई, तू सुद्धा टी व्हीवर त्यांना फाईट करताना दिसते, मग त्यांना कसं तू कन्व्हिन्स करते की तुम्ही आपसात भांडू नका. ऑन दॅट शी सेड वेल आय हॅव अ ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. तिने म्हटलं की हो, तिला जुळे मुलं आहे आणि त्यांना कधी कधी कंट्रोलमध्ये ठेवणं इट्स क्वाईट डिफिकल्ट. अनदर क्वेश्चन बाय द इंटरव्ह्यूअर इज विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम अ बॉक्सर ॲज वेल. आपल्या मुलांनाही तू बॉक्सरच बनवशील, ट्रेनिंग देशील. ऑन दॅट mom said that I haven't really thought about it as of now, just let their mother box. तिने म्हटलं की तसा तिने काही विचार नाही केला आहे आणि आतासाठी सुद्धा ॲटलिस्ट त्यांच्या आईंनाच म्हणजेच त्यांच्या आईंना म्हणजेच मेरी कॉमलाच फक्त बॉक्सिंग करू द्यावं असं त्यांना वाटतं. म्हणजे तिने म्हटलं की फक्त मला बॉक्सिंग करू द्या सध्या. आय एम नॉट ॲक्च्युली थिंकिंग अबाउट माय किड्स राईट नाऊ ॲज अ बॉक्सर. Interviewer asked her, you have broken several stereotypes, fixed thinking or fixed idea about common standard, held as a common standard. म्हणजे ठरलेला एक पर्टिक्युलर स्टेरिओटाईप, एक विचार, ठीक आहे, की वुमेन इन इंडिया बाय शोईंग दॅट वुमेन कॅन कम्पीट विथ मेन इन एनी फील्ड, बट हाऊ गुड आर यू इन द ट्रेडिशनल फेमाईन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. तो स्टेरिओटाईप तोडला, एक विचार करण्याची, स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, जे आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया बघतोय, पुरुषांशी कॉम्पीट करत आहे प्रत्येक क्षेत्रात. बट हाऊ गुड आर यू इन द ट्रेडिशनल फेमाईन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. पण तू स्त्रियांचे जे घरगुती कामं आहेत त्याच्यामध्ये, पारंपरिक कामं आहेत जसं कुकिंग आहे, त्यामध्ये तू किती चांगली आहे. ऑन दॅट मेरी कॉम सेड दॅट वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अनदर हाऊस होल्ड वर्क टू. तिने म्हटलं मी स्वयंपाक आणि कुकिंग खूप चांगलं करते, स्वयंपाक आणि इतरही कामं जे घरची आहेत, आय कॅन डू दॅट व्हेरी वेल. इंटरव्ह्यूअर आस्क्ड हर, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन बॉक्सिंग वन डे. तुला इंडियन बॉक्सर्सना कोचिंग करणे आवडेल का. शी सेड लेट सी इन फ्युचर मे बी येस. तिने म्हटलं बघूया, मे बी हो. इंटरव्ह्यूअर आस्क्ड हर द लास्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू प्रिफर टू बिंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर. तुला सुपर मॉम म्हणायला आवडेल की सुपर बॉक्सर. ऑन दॅट शी सेड दॅट आय लव्ह बिंग अ मॉम, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट इव्हर हॅपन टू मी. तिने म्हटलं की तिला आई म्हणायला आवडेल, बिकॉज
तिच्या जीवनात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दॅट शी बिकेम अ मदर. ओके. And student, this is the lesson. Now here are some awards and recognition which were given to Mary Kom for her performance in various stages. Okay, I hope you got the lesson very well. Thank you.